वंदन. आज आपण आपल्या देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. खरं तर गेल्या 76 वर्षामध्ये आपला जो काही विकास झालेला आहे याच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्थान हे खूप महत्वाचं आहे. आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. मध्यंतरी डी गुकेश याने वयाच्या 18व्या वर्षी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली. याच्यावरून आपल्याला आपल्या युवकांमध्ये असलेली प्रगल्भता, आपल्या युवकांमध्ये असलेलं एक चिकाटी हे समोर येते. आपले आज प्रमुख पाहुणे आपलेले कार्यक्षम नगरसेवक काळोखेजी यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामधून युवकांचं येणाऱ्या भविष्यातलं जे काही महत्व आहे आणि भूतकाळातलं जे काही महत्व आहे हे सांगितलं. पण मला खरं वाटतं की जेव्हा समाज कार्यामध्ये आपल्यासारखे नेतृत्व असतात तेव्हा खरंच या देशाचं भविष्य हे एका चांगल्या हातात आहे असं मला वाटतं. खरं तर राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करणं हे आपलं कर्तव्य आहे, पण आभार प्रदर्शन मानणे सुद्धा आमचं कर्तव्य आहे असं आम्ही जाणतो. त्याच्यामुळे जसं फुलाला फुल जोडले की फुलमाळ तयार होते, तसे माणसांना माणसं जोडले की माणसांचे ऋणानुबंध तयार होतात. आणि मला वाटतं की हे ऋणानुबंध जर आपल्याला असेच निरंतर ठेवायचे असतील तर आभार मानणे हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहिलेले आणि ज्यांनी वेळात वेळ काढून इथे त्यांनी उपस्थिती लावली असेल पुणे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक काळोखेजी, तसेच ज्या सर्व निलय बंधूंनी आज इथे भाषण केलं, तसेच मराठे मठाचे व्यवस्थापक खालगणे सर, उंबरकर सर, सर्व निलय बंधू यांचे मी आभार मानतो. आणि ह्या आभार पत्राचा शेवट करत असताना मला अटलजींचं एक कविता आठवते की भारत जमीन का तुकडा नहीं, भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है. भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जाता राष्ट्रपुरुष है. यह चंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. आणि मला वाटतं की आपण अशा भूमीचा भाग आहोत. याचा आपल्याला कर्तव्य, याचा आपल्याला अभिमान तर असलाच पाहिजे, पण हे अभिमान असताना आपल्याला आपले हक्क, आपले कर्तव्य हे सुद्धा माहिती असले पाहिजेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाला महासत्ताक बनवण्यासाठी आपल्या सर्वांचा खालीचा जरी वाटा असला तरी तो वाटा हा मोठा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने, एक दिलानं आणि एकत्र येऊन एकतेने काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व पाहुण्यांचे, निलय बंधूंचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.